आज अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत। यानंतर देखील ते अनेक बाप्पांचं दर्शन घेणार आहेत। आत्ताच वर्षा या निवासस्थानी त्यांनी गणपती बाप्पाची आरती केलेली आहे आणि त्यानंतर आता जगप्रसिद्ध असणाऱ्या अशा लालबागच्या राजाच्या दर्शनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दाखल झालेत। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय त्यांनी आपल्या नातवाला कडेवर घेतलेला आहे। सहकुटुंब ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। जगप्रसिद्ध असा लालबागचा राजा आणि गणेशोत्सवाची धूम संपूर्ण देशभर आहे आणि याच गणेशोत्सवाच्या निमित्तानं आज भाजपचे 2 बडे नेते हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। त्यापैकी गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत। वेगवेगळ्या बाप्पांचं ते दर्शन घेत आहेत आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून। अजय, देशाचे गृहमंत्री जे ते नुकतेच आता लालबाग राजाच्या मंडपात जे ते दाखल झालेले आहेत आणि बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना आपल्याला ते पाहायला मिळते। सोबतच त्यांच्या पत्नी तसेच मुलगा जय शाह सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि यंदा अमित शहा जे ते नातवाला घेऊन जे ते बाप्पाच्या दर्शनाला आलेले आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे यंदा 3 पिढ्या ज्या आहेत त्या एकत्र दर्शनासाठी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अमित शहा, जय शाह आणि त्यांचा नातू असे 3 जण जे या फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सोबतच अमित शहा यांच्या पत्नी त्या सुद्धा दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा जे या ठिकाणी उपस्थित आहेत। सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील जे या ठिकाणी उपस्थित आहे। आपण जर पाहिलं तर दर वर्षीप्रमाणे यंदाही अमित शहा यांचा जो आहे तो मुंबई दौरा होता आणि या मुंबई दौऱ्यात विशेष म्हणजे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी ते प्रत्येक वेळी मुंबई वारी करतात गणेशोत्सवामध्ये आणि काल रात्री जे ते अमित शहा मुंबईत दाखल झाले होते आणि आज जे ते बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना आणि दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर अमित शहा त्यांचा नातू जो आहे तो त्याला खांद्यावर घेऊन अमित शहा जे ते संपूर्ण रांगेतून पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता अमित शहाकडून जे ते नातवाला बाप्पाच्या चरणी जे ते नतमस्तक करण्यात येत आहे आणि ही सगळी दृश्य जी ती माझ्या प्रेक्षकांना दर्शकांना आपण दाखवत आहोत। यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की यंदा 3 पिढ्या शहा कुटुंबाच्या ज्या आहेत त्या लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळतात। ते म्हणजे अमित शहा, देशाचे गृहमंत्री अमित शहा, सोबतच जय शाह आणि जय शाह यांचा मुलगा म्हणजे अमित शहा यांचा नातू, हे 3 पिढ्या ज्या आहेत त्या शहा कुटुंबाच्या आपल्याला लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळतात। अमित शहा प्रत्येक वर्षी जे आहेत ते आपल्या पत्नीसोबत लालबाग राजाच्या दर्शनाला येत असतात आणि त्यावेळी ते राज्यातील भाजपच्या आणि सत्तामध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या घरी ते जे ते जाऊन एकंदरीत बाप्पाचा आशीर्वाद घेत असतात आणि नुकतेच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानावरून जे ते ह्या ठिकाणी मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता थेट लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक होताना अमित शहा जे ते आपल्याला पाहायला मिळाले। सोबत त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत आणि आता बाप्पासाठी अमित शहा यांच्याकडून मोठा असा जो आहे तो गुलाबाचा हार जो आहे तो आणण्यात आलेला हारमाळा जी आहे ती आणण्यात आलेली आणि ती आता जी आहे ती लालबागच्या राजाला घातली जाते आणि त्याची ही सगळी दृश्य जे ते आपल्याला पाहायला मिळेल। त्यासोबतच अमित शहा ज्यावेळी आतमध्ये आले त्या वेळापासून जे तो नातू त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला होता, कडेवर घेतला होता आणि त्याला घेऊन जे ते थेट अमित शहा या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्याच्यानंतर आता पण आपण जर पाहिलं तर अमित शहाने स्वतः आपल्या नातवाला जे ते बाप्पाच्या चरणी नतमस्तक केलं होतं आणि फोटो सेशन ज्यावेळेस झालं त्यावेळेस सुद्धा नातू जो आहे तो त्यांच्या कडेवर खांद्यावर आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे संपूर्ण शहा कुटुंब या ठिकाणी आपल्याला उपस्थित असलेलं पाहायला मिळतं। आता राज्याचे मुख्यमंत्री